जो शक्तीपीठ महामार्ग आहे हा बीड जिल्ह्यामधून देखील जातोय। तर अंबेजोगाई तालुक्यामध्ये आज संबंधित कंपनीचे अधिकारी मोजणीसाठी आले होते, मात्र त्यांनी येत असताना पोलीस प्रशासन सर्व प्रशासनाचे अधिकारी घेऊन तिथं आले आणि शेतकऱ्याला आरेरावीची भाषा केली। या घटनेचा मी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने निषेध करतो आणि तुम्ही जर सरकार जर या जमिनी शेतकऱ्याच्या बळजबरीने घेणार असेल तर या शेतकऱ्याच्या पाठीशी शेतकरी कामगार पक्ष उभा आहे। आम्ही हे अशा कृत्य इथं आमच्या इथं होऊ देणार नाहीत आणि शक्तीपीठ महामार्ग हा रद्द करावा। कुणाचीही मागणी नसताना आमच्यावर बळच शक्तीपीठ महामार्ग कशासाठी लादला चालला आहे हे आम्हाला सरकारने एकदा स्पष्ट करून सांगावं। आमच्या कवडीमोल भावाने गेलेल्या जमिनी आम्हाला वापस मिळणार नाहीत, म्हणून आम्ही इथला बीड जिल्ह्यातला शेतकरी, मराठवाड्यातला शेतकरी आणि समस्त ज्या शेतकऱ्याच्या जमिनी जाणार आहेत ती शेतकरी जमिनी द्यायला तयार नाही, मात्र आमच्या जमिनीही बळजबरीने घेतल्या चाललेल्या आहेत। म्हणून आम्ही या घटनेचा निषेध करतो आणि येणाऱ्या काळामध्ये जर सरकार आमच्या लेखी पत्रावर, आमच्या निवेदनावर, आमच्या सांगण्यावर जर ऐकणार नसेल तर आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं या सरकारच्या विरोधामध्ये आम्ही करण्याच्या तयारीत आहे।